इयत्ता 7वी मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चोरटी येथे शिकवत आहोत। मंचावर उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग व माझे मित्र आणि मैत्रिणींनो, आज नवरत्न स्पर्धेनिमित्त वादविवाद स्पर्धा आयोजित केलेली आहे। वादविवाद स्पर्धेचा विषय आहे शेती व्यवसाय फायदेशीर आहे की नाही। मी शेती व्यवसाय फायदेशीर नाही या बाजूने आपले मत मांडले आहे। मी माझ्या भाषणाची सुरुवात एका कवितेने करणार आहे। माझे कविते जगाचा पोशिंदा असा अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देत आपली व्यथा आपले घराणे सरकारपुढे मांडत आहे, ते मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो। जरासं पाहणं साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे। जरासं पाहणं साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे। IPLच्या क्रिकेटची चर्चा किती जोरात चालू आहे। IPLच्या क्रिकेटची चर्चा किती जोरात चालू आहे। या महाराष्ट्राच्या मातीत शेतकरी राजा किती संकटात आहे। या महाराष्ट्राच्या मातीत शेतकरी राजा किती संकटात आहे। जरासं पाहणं साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे। जरासं पाहणं साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे। लाखाची कोटीची गाडी या राजकारणी पुराणांकडे असते म्हणे। लाखाची कोटीची गाडी या राजकारणी पुराणांकडे असते म्हणे। काय माहित त्याने शेतकऱ्यांची व्यथा, काय माहित त्याने शेतकऱ्यांची व्यथा। शेतकरी किती संकटात आहे, शेतकरी किती संकटात आहे। पण साहेब, दुष्काळाचा सूर अजून माझ्या बापाच्या छातडावर बसला आहे। पण साहेब, दुष्काळाचा सूर अजून माझ्या बापाच्या छातडावर बसला आहे। जरासं पाणी साहेब, पाणी शेतकऱ्यांच्या वावरात आहे। पाणी शेतकऱ्यांच्या वावरात आहे। हिरोची आत्महत्या होती की खून, हिरोची आत्महत्या होती की खून, जिकडे तिकडे धडपड चाललेली आहे। हिरोची आत्महत्या होती की खून, जिकडे तिकडे धडपड चालली आहे। जरासं पाहणं साहेब, पावसामुळे माझ्या बापाच्या संसाराची पडझड चाललेली आहे। पावसामुळे माझ्या बापाच्या संसाराची पडझड चाललेली आहे। मोठ आलो साहेब, कोण फुटले साहेब, मोठ आलो साहेब, कोण फुटले साहेब। पिकाचा पोत आहे, पिकाचा चिखलात आहे, पिकाचा पोत आहे, पिकाचा चिखलात आहे। जरासं पान माय बाप, जरासं पान माय बाप। पाणी शेतकऱ्यांच्या वावरात आहे। पाणी शेतकऱ्यांच्या वावरात आहे। बाप जर तुम्ही मेला तेव्हा तुम्ही यायला पाहिजे होते। बाप जर तुम्ही मेला तेव्हा तुम्ही यायला पाहिजे होते। तडकाफडकी आदेश घ्यायला पाहिजे होते। तडकाफडकी आदेश घ्यायला पाहिजे होते। बापाची वाट पाहत अजून माय बाबाचे विचारत आहे। बाबाची वाट पाहत अजून माय बाबाचे विचारत आहे। जरासं पाहणं साहेब, पाणी शेतकऱ्यांच्या वावरात आहे। पाणी शेतकऱ्यांच्या वावरात आहे। मित्रांनो, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे। मित्रांनो, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे। या ठिकाणी जो शेतीचे महत्त्व सांगेल, या ठिकाणी जो शेतीचे महत्त्व सांगेल ते साफ चुकीचे आहे, ते साफ चुकीचे आहे। मी शेतकऱ्याचा मुलगा असून मी शपथ देतो, मी कधीच शेती करणार नाही, मी कधीच शेती करणार नाही। माझे आजोबा सतत म्हणायचे, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत, तोपर्यंत हा शेतकरी कधी सुखी होणार नाही, तोपर्यंत हा शेतकरी कधी सुखी होणार नाही। शेतकऱ्याला खाणारे लगेच आहेत, हो, शेतकऱ्याला खाणारे लगेच आहेत, पण स्वतः जगाचा पोशिंदा मात्र रात्री उपाशी झोपत आहे। पण स्वतः जगाचा पोशिंदा मात्र रात्री उपाशी झोपत आहे। तुमच्या आलूची शिल्डी विकतात साहेब, तुमचे आलूची शिल्डी विकतात, पण माझ्या बाबाचे कष्टाचे पीक पिकत नाही। पण माझ्या बाबाच्या कष्टाचे पीक पिकत नाही। माझ्या बाबाचे कष्टाचे पीक माती मोल आहे। माझ्या बाबाचे कष्टाचे पीक माती मोल आहे। म्हणून शेती व्यवसाय परवडण्यासारखं नाही आहे। म्हणून शेती व्यवसाय परवडण्यासारखं नाही आहे। नुसतं निसर्ग मारतो एवढंच नाही, नुसतं निसर्ग मारतो एवढंच नाही, तर लहानगावने लुटणारे हे सरकारी व्यापारी सुद्धा आहेत। तर लहानगावने लुटणारे हे सरकारी व्यापारी सुद्धा आहेत। साहेब, तुम्ही बाटली पाणी विकता साहेब, तुम्ही बाटली पाणी विकता, पण माझ्या बाबाचं पीक पाण्या वाचून जळत आहे। पण माझ्या बाबाचं पीक पाण्या वाचून जळत आहे। शेतकऱ्याला फार उपमा देता, शेतकऱ्याला फार उपमा देता, शेतकरी अमका, शेतकरी धमका। शेतकऱ्याला फार उपमा देता, शेतकरी अमका, शेतकरी धमका, पण माझी शेतकरी माय बघा, पण माझी शेतकरी माय बघा, शेतात राबून तिचे हाडे मोडलेले आहेत। शेतात राबून तिचे हाडे मोडलेले आहेत। मित्रांनो, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे। मित्रांनो, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे। आणि तुम्ही म्हणता
फायदेशीर आहे आणि तुम्ही म्हणता शेती व्यवसाय फायदेशीर आहे. साहेब मी शिकणार, साहेब मी शिकणार, खूप शिकणार, पण कधीच शेती करणार नाही, पण कधीच शेती करणार नाही. एवढे बोलून मी माझी मनोगत इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.